मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून 13 वर्षाच्या मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे धर्मराज डोके हे कुटुंब समवेत राहण्यास असून शेती करून उपजीविका करतात. दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता. तो घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबियांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली. गळफास घेतलेला दिसला. त्याला तात्काळ पेनूर येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.